नमस्कार. तुम्हा सर्वांची लाडकी पापकी परी पाणीपुरी. खरे तर बरेच दिवस झालेत आपली भेटच नाही झाली, ना इथे सोशल मीडियावरती ना आपल्या पापकी परी पाणीपुरी काढलं. त्याच्या मागचं कारण हे तुम्हाला खरं तर इतके दिवस सांगायचं नव्हतं, पण आज कोणाकडे तरी शेअर करावं असं वाटतंय आणि तुमच्या इतकं जवळचं आणि तुमच्या इतकं समजून घेणारं कोणी मला आठवलं नाही, म्हणून माय एक्सटेंडेड फॅमिली मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करू इच्छिते की आमच्या घरी एक मोठी ट्रॅजेडी झाली आणि त्याच्यातून सावरता मला कोणाकडेच काय तर स्वतःकडेही लक्ष देता आलं नाही. हे सगळं चालू असताना तुम्हाला मी पापकी परी पाणीपुरी या ठिकाणी तितकंच छान तितकंच रुचकर खाऊ घालू याची मला खात्री नव्हती, म्हणून आम्ही काही दिवसांचा ब्रेक घेण्याचा डिसिजन घेतला. त्यामध्ये आम्हाला खूप लोकांनी साथ दिली आणि तर काही लोकांनी खूपच वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या आहेत, ज्यामध्ये आम्हाला हसू येणाऱ्या गोष्टी अशा आहेत की परींनाच काहीतरी झालंय तर आम्ही तुमच्या समोर ठणठणीत जिवंत उभे आहोत. तर काही लोकांनी असं सांगितलं की आमचं काम बंद पडलंय, आम्ही बाहेरगावी निघून गेलोय. तर असं काही नाहीये, पण हे ऐकून आम्हाला असं वाटलं की आमचा नसण्याचा नक्कीच फरक पडतोय आणि आमच्या असण्याचा तुम्हाला छान वाटतंय. सो आम्ही पुन्हा एकदा परत येणार आहोत. तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही लवकरच रजू होणार आहोत. सो झालं असं की 14 जानेवारीला माझ्या वडिलांना पॅरालिसिस अटॅक आला आणि त्यातून त्यांना सावरणं हे माझं पहिलं कर्तव्य होतं आणि ते आता मी संपूर्णपणे पार पाडलं आहे. आता आम्ही त्यांची काळजी घेत आहोत, ती सुखरूप आहे. तो वेळ आहे आता मला माझं दुसरं कर्तव्य पार पाडण्याची, जे की तुमची काळजी घेण्याची, तुम्हाला सर्व्ह करण्याची. तेही माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि लवकरच आम्ही पुन्हा एकदा नवीन काही गोष्टी घेऊन येणार आहोत. त्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवू. सो स्टे ट्यून ऑन पापकी परी पाणीपुरी. सो तोपर्यंत तुम्हा सर्वांना खूप जास्त प्रेम आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला आहात आजही आणि इथून पुढेही राहणार, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया.